नमस्कार. काल 6 डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक 15 मधील शिवसेनेचे युवा उमेदवार प्रथमेश पाटील यांचा वाढदिवस साधारणपणे साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त केवळ संध्याकाळी मर्यादित कार्यकर्त्यांच्या आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी आणि प्रभागातील नागरिक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस सदिच्छा व्यक्त केल्या. प्रथमेश पाटील यांनी यावेळी बोलताना आचारसंहितेचे मान राखणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले आणि उपस्थित सर्वांचे आभार मानले. आचारसंहितामुळे कोणताही मोठा गाजावाजा न करता साजरा झालेला हा वाढदिवस राजकीय वर्तणुकीसाठी एक सकारात्मक संदेश देऊन गेला. प्रतिनिधी निधी उमरानियासोबत बदलापूर न्यूज चॅनल, बदलापूर. दादा, पाटील कुटुंब समाजसेवेमध्ये अग्रेसर नेहमीच पाहायला मिळतं. आज एकंदरीतच वाढदिवस निमित्त आहे. मित्र परिवार असेल किंवा एकंदरीतच कार्यकर्ते असतील, यांनी आज भरभरून प्रेम दिलं. कशा प्रकारे भावना आहे? भावना खूप उत्साही आहे आणि तुम्ही पाहू शकाल का प्रचंड प्रमाणात हे प्रभागातलीच लोक आहेत. आमचं मित्रपरिवार वगैरे अजून येत आहेत आणि आचारसंहितेचे नियम असल्यामुळे आम्ही अजून काही गोष्टींचा गाजावाजा केला नाही, परंतु जे मोजकेच आणि कुटुंबातले सदस्य आहेत, हे सगळे कुटुंब, पाटील कुटुंब बोलले तर तुम्ही नेहमी बघाल का एक अग्रेसर लोकांसाठी अग्रेसर असतं, नेहमी सदैव तत्पर सेवेसाठी. नक्कीच. रोहन दादा, काय सांगाल तुम्ही? पण एक युवा नेतृत्व शहरात घडतंय, कशा प्रकारे एका युवा नेतृत्वाला शुभेच्छा द्याल? तुम्ही देखील एक युवा आहात. पहिले तर त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मी देतो आणि त्याच्या पुढील वाटचाली, आता त्याची वाटचाल सुरू झालेली आहे राजकारणात, त्यासाठी पण मी त्याला शुभेच्छा देतो. तुम्ही बघू शकता आज कात्रप परिसरातले सगळे महिला जास्त संख्येने इथे आलेले आहेत त्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि हा त्याच्या कामाची मी पोचपावती बोलू शकतो. त्याला आज एवढ्या मोठ्या संख्येने ज्येष्ठ लोक आणि महिला भगिनी त्या आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. असाच आशीर्वाद त्यांचा याच्या प्रथमेशच्या आणि आमच्या पूर्ण कुटुंबाच्या मागे असाच राहो हीच त्यांना हात जोडून विनंती आहे. प्रथमेशदा, वाढदिवसानिमित्त प्रत्येक जण संकल्प करत असतो. तुमचा यंदाचा संकल्प काय असणार आहे? संकल्प जसं दादांनी सांगितलं की ज्येष्ठ आणि महिलांसाठी आमचं नेहमी पाठबळ, त्यांच्यासाठी जे ते बोलतील ते आम्ही करण्यास भाग्य समजतो. त्यांच्यासाठी आमची सेवा सदैव त्यांच्यासाठी आहे. अस्मिताजी, काय सांगाल? एका युवा नेतृत्वाचा वाढदिवस साजरा केला जातोय, कशा प्रकारे शुभेच्छा द्याल? सर्वप्रथम प्रथमेश दादा पाटील यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आणि आता एक कात्रपमध्ये जसं पाटील कुटुंबियांचं समाजकार्य आपल्याला दिसून येते, तसंच आता त्यांच्या बरोबरीने आता प्रथमेश दादा पाटील पण येतोय. त्याचं एक युवा नेतृत्व, एक नवा चेहरा आहे. कारण आम्ही ज्यावेळेस निवडणुकीमध्ये उतरलो त्यावेळेस आमचे नवे चेहरे आम्हाला म्हणत होते, पण हेच नवे चेहरे आमचं एक ध्येय, एक नवीन परिवर्तन घडवण्याचं आहे. त्याच्यामुळे कात्रप चेहऱ्याला एक युवा नेता म्हणून एक नवीन चेहरा मिळतोय. हे कात्रप परिवारासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे आणि पुन्हा एकदा प्रथमेश दादाला माझ्याकडून खूप शुभेच्छा. ही विजयाची गर्दी म्हणावी का? विजयाची गर्दी ही अजून दिसते, हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे.